हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण खूपच स्वादिष्ट असा मेथीच्या भाजीचा चिला पाहणार आहोत, जो खायला एकदम टेस्टी आणि करायला एकदम सोपा आणि महत्त्वाचं म्हणजे भाजी न खाणारे सुद्धा आवडीने खातील एवढा टेस्टी आपला चिला. ही रेसिपी तयार होत आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. खूपच हेल्दी टेस्टी असा ज्वारीचं पिठाचा इथे आपण वापर करणार आहोत. खूपच मस्त. एकदा अवश्य एकदा अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसं झालं मला सांगायला विसरायचं नाही. त्यासाठी बघा, आपण प्रथम कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि खूप सारा लसूण त्यामध्ये आपण घातला आहे आणि हिरवी मिरची घातली आहे. मी थोडंसं तिखट बनवणार आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता किंवा हिरवी मिरचीची पेस्ट येथे वापरली तरी चालेल. छान असं आपण हिरवी मिरची आणि लसूण छान तडतडून देणार, म्हणजे त्याचा स्वाद आहे तो पूर्ण उतरेल. जेवढे तुम्ही मध्यम गॅसवर भाजून घ्याल तेवढं हिरवी मिरची आणि लसणाची टेस्ट खूपच छान लागते भाजीला. बघा, छान असं आपण परतून घेतो आहे. एकदम अप्रतिम आणि वेगळी अशी रेसिपी तुम्ही कधीही बनवली नसेल अशा प्रकारे अशी बनवली आहे. बघा, छान मिरची बघा आपली छान लसूण आणि मिरची आपण छान परतून घेत आहोत. अप्रतिम चवीची रेसिपी आहे. त्यानंतर आपण मेथीची भाजी छान धुवून निवडून घेतली आहे. ती आपण बघा कढईमध्ये घालत आहोत. चवीप्रमाणे मीठ घालत आहोत. खूप सुंदर आणि टेस्टी बघा छान अशी आपण मेथीची भाजी खालीवर करून घ्यायची आहे. म्हणजे बिना पाण्याची आपण इथे शिजवणार आहोत, कारण आपण भाजी धुतली आहे आणि मीठ घातलं आहे, त्यामुळे त्या भाजीला मुळातच त्याचं पाणी सुटणार आहे. छान असं खालीवर करून घ्यायची. भाजी दिसताना जास्त दिसते, नंतर ती कमी होते, म्हणून मी अशा प्रकारे बघा भाजी पुन्हा घालून घेतली आणि झाकण घालणार आहे, म्हणजे भाजी आहे ती कमी होईल. बघू शकता 2 मिनटानंतर आपण झाकण काढले. भाजी छान अशी कमी झाली आहे बघा आपली आणि अर्धवट शिजली आहे, पूर्ण शिजली नाही. अशा प्रकारे आपण भाजी करून घेतली बघा. त्यातलं पाणी आहे ते थोडंसं कमी करून घेणार आहोत. अप्रतिम अशी चवीची मेथीची भाजी न खाणारे पण हा चिला आहे तो आवडीने खातील एवढा टेस्टी, कारण मेथीची भाजी त्यांना कुठे दिसणारच नाही, पण चव एक नंबरच लागणार आहे. बघा, आपण मेथीची भाजी ही अशा प्रकारे सुकी करून घेतली. त्यानंतर 2 मोठ्या वाट्या मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. ज्वारीच्या पिठाने खूपच हेल्दी टेस्टी नाश्ता होतो. त्यानंतर एक छोटी वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि छोटी वाटी बेसन पीठ घेतलं आहे, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. त्यानंतर हिंगचा येथे आपण वापर केला आहे. माझा घरगुती काळा मसाला आहे तो मी येथे यूज केला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे मसाले तुम्ही वापरू शकता. त्यानंतर हळद घातली आहे रंगासाठी आणि अख्खे जिरे आपण त्यामध्ये घातले आहेत बघा, कारण खाताना खूप छान चव लागते अशा प्रकारे. आणि नंतर चवीप्रमाणे थोडं मीठ घालायचं. मीठ बेतानेच घालायचं आहे, कारण आपण भाजीमध्ये पण घातलं आहे. कढीपत्ता आपण अशा प्रकारे बघा तुकडे करून घालणार आहोत, म्हणजे त्याचं छान चव लागते आणि स्वाद येतो बघा. चिरून घातलं तरी चालेल. माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी यामध्ये घालून घेणार आहे. जसे की टॉमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे, गाजर मी किसून घेतला आहे आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे भरपूर प्रमाणात आणि कोबी तो पण मी चिरून घेतला आहे. भाज्या तुमच्या आवडीच्या तुम्ही येथे ॲड करू शकता. छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. खूप छान आणि चवीला एक नंबरच अशा प्रकारे चिला करून बघा. आणि केल्यानंतर कसा झाला ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही काहीही नाव देऊ शकता. त्यानंतर जी शिजवलेली मेथीची भाजी ती आपण त्यामध्ये अशा प्रकारे ॲड करणार आहोत आणि पाणी घालून त्याचं घट्टसर मिश्रण तयार करून घेणार आहोत. तो थोडासा स्किप झाला माझा व्हिडिओ, तुम्हाला बॅटर दाखवलं नाही मी की कसं बनवलं आहे ते. त्यानंतर तव्याला आपण तेल लावलं, वरून असे तीळ घालून घेतले आहेत आणि आपण हे बघा अशा प्रकारे मिश्रण तयार केलं आहे. घट्टसरच करायचं आहे, म्हणजे मीडियम, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही. अशा प्रकारे बघा छान असं आपण चमच्याच्या साहाय्याने
पसरून घ्यायचं आहे. म्हणजे थालीपीठाचं पण तुम्ही नाव देऊ शकता याला. जसं की पण आपल्याला इथे थापायची आवश्यकता नाही. छान असं आपण चमच्याने ते पसरून घेणार आहोत. अप्रतिम अशी चव लागते. खरंच एकदा अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर घरातील सर्वांना आवडले की नाही हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा छान असा आपण आकार दिला आहे त्याला गोल गरगरीत आणि वरून पण आपण त्याला तीळ लावून घेणार आहोत. म्हणजे थंडीमध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात, त्याने आपल्याला ऊर्जा मिळते. मग असं आपण कच्चं खात नाही, तर मग अशा प्रकारे आपण त्याला म्हणजे आपण जे पदार्थ बनवतो त्यामध्ये घालून खाऊ शकतो. हे बघा वरून आपण छान असे तीळ लावून घेतले आहेत आणि पुन्हा आपण वरून तेल सोडणार आहोत. म्हणजे आपलं जे थालीपीठ म्हणा चिला म्हणा तो सहजरित्या तव्यावरून निघेल आणि आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत. म्हणजे सहजरित्या निघणार आहे आपला चिला. 2 मिनटानंतर बघा आपण झाकण काढलं आहे. बघू शकता आपण वर्ण पूर्ण कोरडं झालं आहे. अशा प्रकारे आपण पलटी करून घेणार आहोत. बघा सहज पलटी होतं. पहिल्यांदा जर तुम्ही करत असाल तरी पण तुम्हाला जमेल. हे बघा छान असं पलटी झालं आहे. रंग पण सुंदर आला आहे आणि चव तर भन्नाटच लागते. बघा अशा प्रकारे एकदा करून बघा. मेथीची भाजी म्हटलं ना की काय होतं, लहानांना नाही मोठी माणसंसुद्धा काही काही ठिकाणी खात नाहीत बघा. मग तुम्ही त्यांना ती भाजी खाऊ घालण्याचा हा उत्तम पर्याय आहे. करून बघा आणि त्यांना म्हणजे ओळखायला पण येणार नाही की इथे मेथीच्या भाजीचा तुम्ही वापर केला आहे. अशी छान अशी चिला किंवा थालीपीठ म्हणू शकता अशी मेथीची भाजीची रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींनी आणली आहे. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल आणि छान तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल. हे बघा तेल लावून छान असं आपण खरपूस भाजून घ्यायचं आहे. आपण इथे ज्वारीच्या पिठाचा वापर केला आहे, म्हणजे हेल्दी आपला नाश्ता तयार होत आहे. हा तुम्ही जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी वापरू शकता. छोटी मोठी भूक असेल तेव्हा खाऊ शकता. हे बघा किती सुंदर झाला आहे आपला चिला म्हणा थालीपीठ म्हणा, काय नाव द्यायचं ते तुम्ही ठरवू शकता. अप्रतिम असं झालं आहे. बघा मी तुम्हाला दुसरं पण करून दाखवते. तव्याला आपण अगोदर तेल लावलं आहे. तुम्ही तुपाचा वापर करू शकता, बटरचा वापर करू शकता. तीळ घालून घेतले आणि छान असं चमच्याच्या साह्याने पसरायचं आहे. ना तुम्हाला थापायची गरज ना लाटायची गरज. असे अप्रतिम अशी मेथीच्या भाजीची ठेपले म्हणू शकता तुम्ही. असे खूप छान लागते बघा चव त्याची. आपण भाजी शिजवून घेतली ना अप्रतिम अशी चव लागते. काय होतं, तुम्ही ते भाज्या तुमच्या आवडीच्या घालू शकतात. मुलं भाज्या खात नाहीत, मग त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या जातील. तुम्ही हे मिश्रण तयार करून ठेवा आणि जेव्हा लागेल तेव्हा मुलांना करून द्या. फ्रीजमध्ये हे सहज 2-3 दिवस राहील असं आहे. आणि काय हेल्दी खाणं मुलांसाठी कधीही चांगलंच आहे. बाहेरचं देण्यापेक्षा मॅगी वगैरे खाण्यापेक्षा, कुरकुरे खाण्यापेक्षा तुम्ही कुरकुरे एकदा गॅसवर जाळून बघा. प्लॅस्टिकचा सारखा वास येतो त्याचा. त्यामुळं एक विनंती आहे, ज्या तरुण महिला आहेत, कंटाळा खरंच करू नका मुलांच्या खाण्याच्या बाबतीत. बाहेरचं देण्यापेक्षा कधी पण घरामध्ये करून तुम्ही असं मिश्रण तयार करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि मुलांना छोटी मोठी भूक लागेल तेव्हा अशा प्रकारे देऊ शकता. छान असं आपण लोणचं सर्व केलं आहे बघा. आणि मटकीची भाजी मी इथे बनवली आहे. खूप अप्रतिम. असंच जरी तुम्ही खाल्लं ना तरी खूप छान लागतं बघा. मटकीची भाजी नसली, लोणचं नसलं तरी पण, कारण आपण इथे हिरवी मिरची घातली आहे भाजीमध्ये आणि मसाला घातला आहे, त्यामुळं एक नंबरच. चला तर मग पटकन एक लाईक करून घ्या. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करून घ्या. छानशी कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.